माझ्या आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज चालली आहे मी मार्केटला, परत एकदा ठाण्याच्या मार्केटला, कारण वटपौर्णिमेचं साहित्य आणायचं आहे आणि सगळं साहित्य घेऊन यायचं आहे. पाऊस कमी आहे, त्याचं पटकन जाऊन मी घेऊन येणार आहे. तर तुम्हालाही वटपौर्णिमेचा मी ठाण्यातलं मार्केट दाखवणार आहे. ठाण्याचं मार्केट वटपौर्णिमेच्या दिवशी कसा भरतो हे दाखवणार आहे. तर चला तर मग बघूया आजचा ब्लॉग. हो हो, मी आता एकटीच चालले, कारण मामी आणि अधीरा नाही येत आहे आणि त्यामुळे मला एकटाच जाऊचा मार्केटमध्ये. तर चला, पाऊस मगाशी पडून गेला आहे आणि आता परतही पडू शकतो. त्याच्या आधी जाऊन मला मार्केटमध्ये सगळं सामान घेऊन यायचं आहे. लाईट गेली नाही, लाईट ह्याच्यावर आहे, लिफ्ट अजून यायला वेळ आहे. आले नाही. बाहेर तर आलो आहे, आता रिक्षा बघूया भेटते का. रिक्षा भेटली का आपण निघू. फायनली रिक्षा मला भेटते. मार्केट करू चाललो. पाऊस पडून गेलेला आहे. रविवार आहे त्याच्यामुळे गर्दी पण असू शकते. बघूया आता, गर्दी असली तर कधी नाही भरपूर, कारण मुंबईला काय गर्दी असतं तुम्हाला चला आपण जाऊया काय होते. इथूनच मार्केट सुरू झालं आहे माझ्या पण आठवडी मार्केटला. गर्दी बघा. स्टेशन पुढे आहे, मार्केट असतं, तिथे पण मार्केट होतं. त्या मार्केटला जाणार आहे आपण. ठाणे मार्केटमध्ये स्टँडच्या इथे आपण पोचलो आहे आणि इथून मार्केट सुरू होतं आहे आणि आपल्याला आता इथून पुढे जायचं आहे. एवढी अशी गर्दी नाही आहे, नॉर्मल गर्दी आहे, पण मला पटापटा आवरून जायला पाहिजे, कारण पाऊस यायच्या अगोदर आवरायचं आहे. ऊन दिसते पण कधी पाऊस येईल तर सांगता येत नाही, त्यामुळे चला जाऊया. हे 150ला आहे, म्हणजे ठीक आहे. 150ला 150 रुपयाची रेंज आहे. आपण जाताना ते बांगडे बघूया, कारण आता पहिलं जे घ्यायला आलो ते सगळ्या वस्तू घेऊया आणि नंतर बघूया, कारण आपल्याला इथूनच परत जायचं आहे रिटर्न. त्याच्यामुळे मार्केट सुरू झालं, पण जे मला हवं आहे ते अजून भेटत नाही आहे. क्रॉस करूया. हे अंगडे ना पर्स मस्त वाटलं, म्हणाले कशात बाई आहे. 200 रुपयाला काय भेटतं, पण ते पर्स पण भेटते. सगळे 200. ऑनलाईन करायचं तुम्हाला. ह्याच्यात 2 पॅटर्न आहे, खाली ह्याच्यात राडा लिखले आणि ह्याच्यात 3G आहे. हा सेमच आहे, खाली फक्त थोडी थोडी चेंजिंग दिली आहे.
कैसे भैया? 950, 850. 450, 500 अलग है, 100, 150 अलग है। माल नाही तिथे पण नाही मला काय आवडलं. मार्केट लागला नाही अजून. अजून भरपूर आज नाही आहे. नाही म्हणजे लागेल संध्याकाळपर्यंत. आपण सुरतच्या पुढे आलोय. म्हणजे आपण जिथे फुल बघितलं आणि फुलावर जिथे गर्दी होती ना, जिथे तलावाच्या इथे, तिकडे बाहेर पडणार आहे. पण खूप चालावं लागणार आहे. आपण चालतोय आता कंटिन्यू. दमली. आत्ता भेटायला लागले सगळेजण. आपण आता दोन गजरे घेतलेत आणि मिक्स फुलं घेतले आणि आता पुढे जाऊया. आता आपली पिशवी. आता खरं मार्केट इथून चालू झालेलं आहे. गर्दी पण आहे भरपूर. जिथे जेव्हा आम्ही मागच्या ब्लॉगमध्ये जिथे व्हिडिओ घेतलेला आहे तिथेच आपण परत आलो आहे. इथेच मार्केट सगळं भरलं आहे. आपल्याला ना काश्मीरी बँगल्स भेटले आणि आपण आता एक काश्मीरी बँगल्स घेऊया उद्याच्या लुकसाठी. आणि मला ग्रीन कलरचे बँगल्स हवेत पण ते मला भेटत नाहीत. बघू. या दादांकडे आपली खरेदी झाली आहे आणि ऑलमोस्ट आता आपण पुढे चाललो आहे. पुढे बँगल्स हातात भरायचे म्हणजे बघूया कुठे. त्यांनी त्या दादाने सांगितलं इथे कुठेतरी कासारवाला भेटेल. बघूया. आज संडे पण आहे त्यामुळे संध्याकाळी तर भरपूर गर्दी होईल. आता आली तुम्ही बरं गेलं का. इथे दिसतंय. इथे जाऊया. आता ना हे या पद्धतीचे बँगल्स भेटले जे मला हवे होते आणि ते फायनली मला भेटले शोधून. मला हवे होते ते बँगल्स आपल्याला भेटले आहेत आणि आता आपण पुढे जाणार आहोत. अजून वटपौर्णिमेचं साहित्य अर्ध घ्यायचं आहे. ते घ्यायचं आहे अजून. ते घेऊन नंतर मग आपण घरी जाणार. आता गर्दी बघा काय झाली आहे. कशी हा बदलून द्या ना. हो ते त्या छोट्या कशा हवे. नाही आम्ही बांधतो. फक्त मला हेच द्या. मनीच द्या आणि चांदी. चांदी आणि मला पानं पण द्या ना. हा द्या. कॅरी पे पिशवी आहे का. यात आपण ह्या काकींकडे घेतले. फुलं झाले. आता फळं घ्यायची बाकी आहेत फक्त. फळं आपण इथे बघूया नाही तर तिकडे बघूया. आता
आमच्याकडे ना जांभळं करवंद पण आले. मार्केट पुरं इथे भरलेलं आहे, पुरं मार्केट इथे भरलं आहे. आता बघूया, फळं घेऊया आपण. आता मार्केट आहे, पण पहिलं फळं घेऊया, मग सगळं बाकीचं. किलो 100 रुपया, 1 किलो 100 रुपया. इतकी गर्दी मगाशी कमी झाली. मग केळी कसे आहेत? केळी कसे आहेत? कसे? 80 रुपये डझन. 1 डझन द्या. चांगली द्या, तिकडची द्या ना ती. ही पण नाही, ही पण नको. ठीक आहे. मुझे सिंगल ही चाहिए. कितने का मिलेगा? एक ही चाहिए, एक ही चाहिए. क्या भाई जाली फ्री मार रहे हैं? भाई लोग जाली नहीं देंगे तो क्या सुना देंगे? 40 रुपये. हे 300 ग्राम. फळं आता इथे महाग आहे, त्याच्यामुळे आम्ही आता ना तिकडे घेणार. आम्हाला आता जस्ट फोन केलेला की फळं महाग आहे तिथे. मग आम्ही बोलले आपण तिकडच्या मार्केटला जाणार तेव्हा तिथे घेऊया. कारण एक पेरू 40 रुपये, 50 रुपये. बापरे. पानं बघते कुठे भेटतात का. भाजी मार्केट आहे बघा, आणि होलसेल मार्केट आहे. भाजी मार्केट पण होलसेल मार्केट आहे भाजीचं. मक्का 50 के 4, 50 के 3, 50 के 4. तुम्हें पता है. काका खायची पानं कुठे भेटेल? 2 नंबर कडे पुढे काय? भाजीवाल्यांचे मस्तपैकी जागा पण त्यांनी भारी दिलेली आहे. इतकं आले पुरं भाजी मार्केट. काका कसे आहे रे? काका कसे आहे? हा एक द्या. पुरं मार्केट आपण आता फिरून झालंय ऑलमोस्ट. आणि आता आपण निघालो आता घरी, कारण सगळ्या गोष्टी आपण घेतल्यात आणि मार्केटही पूर्ण बघितलं. फक्त फळं नाही घेतली, कारण ती फळं आपल्याला जाऊन घ्यायची आहे तिकडे. आणि इथे ना महाग आहे भरपूर. विचार करा, पेरू आपल्या इथे काय कितीला भेटतं, आणि आपण आपल्या झाडावरच असतं. आणि इथे पेरूला 50 रुपये 60 रुपये प्राईज आहे इथे. आता मी इथून पुढे चालत जाऊया, रिक्षा भेटेल मग आपण घरी जाऊया.
भेटले, भरपूर दमले, भरपूर पाऊस म्हणजे पाऊस नाही, ऊन पडलं आणि गरमीने कंटाळा आला आणि आपण सगळं काय काय खरेदी केलं. काही गोष्टी घ्यायला नाही भेटल्या कारण इकडच्या टोकावरून तिकडच्या टोकापर्यंत जावं लागायचं, त्याच्यामुळे नाही भेटलं. आणि जेवढं भेटलं तेवढं खरेदी केली आपण आणि नाही भेटलं तर आपल्या इथे आहे ते घेऊ आपण. लगेच रिक्षा भेटली म्हणून झालं. घरी जाऊया आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला सगळं साहित्य दाखवते आपण काय काय घेतलं आणि काय काय आपलं राहिलं साहित्य. तर चला मग इथून पहिला इथे समोर राईट साईडला. हा हो बस. फायनली आता आपण घरी पोचले. बरं वाटलं इथं आलं. चला आता आलो आम्ही घरी. धीरा झोपली असणे बेल. हॅलो हॅलो, दिसली का मी तुला? दिसली का? अले अले अले, अरे बापरे, अरे मी इथून दिसत होती ना, दिसत होती ना माझी छानी. आता आपण काय काय घेतलं ते तुम्हाला सगळं दाखवते. हे वडासाठी आपण फांद्या घेतल्या, वडाची फांदी आणि पानांसाठी खायची पानं, माझे मेकअपचे प्रोडक्ट, केळी घेतले, फुलं घेतली, त्याच्यात गजरा पण आहे आणि सुटी फुलं पण आहेत. आणि वडासाठी लागणारी सगळं साहित्य, गुंडी आणि मणी आणि सगळे आहे त्याच्यात. अजून आपण पर्स घेतली तिथे, आपल्याला एक पर्स आवडली म्हणून. आणि हे सगळं आपण आता साहित्य घेतलंय. प्लस मला मामाने भारत क्षेत्रमधून ना एक सुंदर साडी दिली आहे आणि तीच मी आणायला पण गेलेली. ते तुम्हाला तिथे नाही दाखवलं कारण पुढचं सगळं हे होणार होतं आणि ही काय फक्त घ्यायची होती. आम्ही ऑलरेडी चॉईस करून आलेलो. पैठणी घेतली आहे मला मामाने ही, आणि ही तुम्हाला नंतर मी जेव्हा नेसेन तेव्हा तुम्हाला मी दाखवेन साडी. सो मेन गोष्ट तुम्हाला दाखवायचीच राहिली कारण या बांगड्यांसाठी मला भरपूर फिरावं लागलं आणि मला जसे हवे होते बँगल्स तसे मला भेटले बँगल्स हे. आणि आपण हे पण भेटले त्याच्यात. सो हे बघा, बघूया. हां हो होय होय बरोबर कॉर्नरकडेच. बँगल्स छान वाटते बघा. मी किती दिवस हे बँगल्स शोधत होते आणि मला ते फायनली भेटले. पण मला ना असे ऑर्डर करायचे नव्हते, मला शॉपमध्येच जाऊन घ्यायचे होते आणि मला ते फायनली बँगल भेटले. हे बघा
मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा, कारण आज आपण मार्केट म्हणजे जास्त आपण मार्केट फिरायला जातच नाही. याचं कारण मार्केट खूप मोठं आहे आणि फिरून संपणार नाही आणि पूर्ण तो इथून तिथपर्यंत 5-5, 10-10 किलोमीटर फिरणं होत नाही. मार्केट संपत नाही, कारण भरपूर काय काय तिथे असतं आणि कमी रेटमध्ये 1000 रुपये घेतला तर 1000 रुपयामध्ये बरेच काही गोष्टी येऊ शकतात. फक्त क्वालिटीचा प्रश्न आहे, घेताना व्यवस्थित घ्यावं लागतात. आता मग तुम्हाला हा ब्लॉग मला सांगा कसा वाटला. आणि एवढी खरेदी माझी झालेली आहे, अजून काही खरेदी व्हायची अजून. आणि उद्या वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमेचा पण ब्लॉग तुम्हाला मी दाखवणार आहे, तोही व्हिडिओ येणार आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, परत इंस्टाग्रामच्या पेजवर फॉलो करा. नवीन असला तरीही मला सबस्क्राईब करा, माझे नवनवीन व्हिडिओ बघा. मध्यंतरी माझे व्हिडिओ येत नव्हते, कारण काही कारणास्तव माझे अपडेट मी नव्हती, पण आता माझे डेलीचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. तर चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.